राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्यावर नॅशनल हायवेसाठी जमीन खरेदी केली, भूसंपादन करून पैसे मिळतील या हेतूने ती घेतली असा आरोप केला आहे। परंतु त्यांच्या जन्माच्या आधीपासून माझ्या नावावर जमीन असून कोथळीची ग्रामपंचायत सुद्धा नाथाभाऊंची आहे असा अंगुली निर्देश सरपंच नारायण चौधरी यांच्याकडे करत त्यांनी केला। तसेच मंदाकिनी खडसे व एकनाथ खडसे या दोघांनाच ईडीच्या प्रकरणात संपूर्ण देशभरातून जामीन मिळाला आहे, त्यामुळे आमच्यावर कोणी उपकार करण्याची भाषा करू नये असा सनसनाटी आरोप माजी महसूल मंत्री विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत केला। बघा एकनाथराव खडसे यांची अनकट पत्रकार परिषद। वारंवार 2-3 वेळा आरोप केला की नाथाभाऊंनी नॅशनल हायवेसाठी जमीन 2 वर्षांमध्ये खरेदी केली, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। नॅशनल हायवे जातो आहे आणि त्यासाठी भूमीचे संपादन होऊन पैसे मिळतील या हेतूने ही जमीन घेतली असा त्याचा उद्देश होता। वारंवार असे फेकणाऱ्या गोष्टी गिरीश महाजन करत असतात। यापूर्वी सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की आमच्या कोथळी गावचे सरपंच जरा ग्रामपंचायत बघा कुणाची आहे ती। ग्रामपंचायत हे नाथाभाऊचीच आहे आणि आजचे नाही आहे। जवळजवळ 35-37 वर्षापासून ग्रामपंचायत सतत माझ्या ताब्यामध्ये आहे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच जे गेल्या अनेक 15-16 वर्ष झाले नारायणराव चौधरी इथं तुमच्यासमोर बसलेले आहे। म्हणजे दिशाभूल करायची, फेकायचं लोकांसमोर। गावामध्ये आमची संस्था आहे आणि आजची नाही आहे। 30-35 वर्ष सहकारी संस्था असेल, डेअरी असेल, का सरपंच असतील, 35-40 वर्षापासून आमचे आहे। या भागामध्ये त्यांनी सांगितलं मागच्या कालखंडामध्ये की मंदाकिनी खडसे यांना जेलमध्ये जाण्यापासून आम्ही थांबवलं, नाही तर जेलमध्ये गेले असत्या। याची गोष्ट म्हणजे इतका फेकतो, खोटा बोलतो। मला आणि मंदाकिनी खडसे या दोघांनाही सुप्रीम कोर्टानं जामीन दिलेला आहे, यांचा दुरान्वय संबंध नाही आहे। हे उलट आम्हाला दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी जंग पछाडले, पण शेवटी यांना काहीच होऊ शकलं नाही। आम्हाला जामीन मिळाला तो सुप्रीम कोर्टातनं मिळाला आणि देशभरामध्ये अशा एकमेव 2 व्यक्ती होत्या की ज्यांना ईडीच्या माध्यमातून अटक न करता जामीन मिळाला, म्हणून यांची जीवावर त्या कालखंडामध्ये आली होती। आणि अशा तऱ्हेनं देशाभूल करणारे वक्तव्य सातत्याने करणं, प्रत्येक वेळी काहीतरी सांगत राहणं, माझ्याकडे असं आहे माझ्याकडे तसं आहे, असं आहे तर सांगत बसा ना, कुणा अडवलं कोणी। असं आयुष्यामध्ये आम्ही कोणतीही चूक केलेली नाही आणि त्यामुळे मला कुठली भीती नाही की असं आहे तसं आहे, परंतु संभ्रम पसरवायचा हे आहे। माझ्या खडसे कुटुंबियाकडे 1950च्याही आधीपासून जवळपास 125 एकर जमीन होती आणि माझ्या नावावर जमीन जी आहे ती 1959 पासून आहे। मी 7 वर्षाचा असताना जे उतारे माझ्याकडे आहे, देतो तुम्हाला उतारे। 1959ला 7/12चा उतारा हा माझ्या नावचा आहे। ज्यावेळेस मी अज्ञानपालन म्हणून माझे वडील लागले आणि मी त्यावेळेस फक्त 7 वर्षाचा होतो। आम्ही गिरीश महाजनांसारखे एखाद्या पेन्शनर शिक्षकाचे चिरंजीव नाही, एका जमीनदाराचा चिरंजीव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पैसे घेण्यासाठी केलं असं नाही। उलट गिरीश महाजनांनी धरणाखाली, हे धरण होतं आहे म्हणून त्या धरणाखालची जमीन घेतली आणि शासनाकडून पाटबंधारे मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये जवळपास एका याचे 9.5 कोटी आणि दुसऱ्या याचे 6 कोटी अशा 15 कोटी हडप केले, जमीन केली। सरकारी त्यावेळेस मंत्री असताना आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगावं खरं आहे का खोटं आहे, कुठली जमीन होती, नाही तर त्याच्या वडिलांची किंवा ह्याच्या नावावर जमीन आधी होती का। धरण होतं आहे, मी धरणं मंजुरी केली जामनेर तालुक्यामध्ये आणि त्या कालखंडामध्ये मला माहिती होतं की धरणं आहेत, मीच भूमिपूजन केले। त्या कालखंडामध्ये ह्याने जमीन घेतली आणि मग त्याच्यावर कोट्यावधी रुपये त्याच्यात फळझाडं वगैरे लाखून कोट्यावधी रुपये घेतले। ही वस्तुस्थिती आहे, सत्य असलं चौकशी करावी या गोष्टीची आणि मग आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं काय म्हणतात ते पाहायचं वाकून, ही प्रवृत्ती गिरीश बरी नाही आहे। तुम्हाला लागलं ते उतारे बघायला या। इथं 1959चे उतारे आहे, त्यावेळेस हा तालुकासुद्धा झालेला नव्हता। मुक्ताईनगर तालुका नव्हता, एदलाबाद पेठा होता त्यावेळेस।
तेव्हापासून जमीन आहे. मी वडिलोपार्जित आमच्याकडे इस्टेट आहे असं नाही आहे. हे या पेन्शनधारी गिरीश महाजनांकडे, वडिलांकडे, त्यांचे वडील शिक्षक होते, भाड्याच्या खोलीत राहत होते. गिरीश महाजन भाड्याच्या खोलीत राहत होता, आमदार होईपर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होता. आणि इथे कोट्यावधी रुपयाची मालमत्ता एकाएकी आली कसून? कुठून आली मालमत्ता? ह्या काय चमत्कार झाला की एकाएकी एवढी प्रॉपर्टी आल्याचा खुलासा केला पाहिजे. हे उत्तर आहे. हे एका मुलीला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. तिला त्या ठिकाणी आमिष दाखवून, लग्नाचा आमिष दाखवून फसवण्यात आलं. तिचे अश्लील फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करण्यात आलं. ही घटना जळगावला. नंतर तिच्या मूळ गावाला बोदवडला त्याला धमकी दिली की तुला मारून टाकू, जीव मारून टाकू, आणि नाहीतर तुझ्या वडिलांना वगैरे आम्ही संपवू, अशा स्वरूपाची धमकी दिली. हे सगळा प्रकार घडल्यानंतर त्यांनी, त्याच्या वडिलांनी मला फोन केला. मी सांगितलं की वर रितसर पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी तिची तक्रार घ्यायला जवळपास 8 तास टाळाटाळ केली. 8 तास मी स्वतः बोललो, एसपींशी बोलणं झालं, पण तरी त्याची तक्रार घेतली गेली नाही. पोलीस म्हणाले की ही जळगावला तक्रार नोंदवा. मी त्यांना सांगितलं जळगावची तक्रार वेगळी आहे, बोदवडला तिला धमकी दिली, खून करू असं सांगितलं आणि जबरदस्ती बोलावलं, ही वेगळी तक्रार आहे. दोन्ही तक्रारी वेगवेगळ्या आहे. पण पोलिसांनी त्याला टाळाटाळ केली. जळगावलाही तक्रार घेतली नाही, बोदवडलाही तक्रार घेतली नाही. शेवटी मी आमचे IG कराळे साहेब त्यांच्याशी बोललो. त्यांनी सूचना केल्या. त्यानंतर एका प्रकरणामध्ये, जळगावच्या प्रकरणामध्ये 0ने या ठिकाणी गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला. एकंदरीत महाराष्ट्रातलं वातावरण जर पाहिलं तर अलीकडे महिला अत्याचाराच्या घटना फार मोठ्या प्रमाणावर उघडकीस येताना दिसत आहे. हे सर्व सुरू असतानाही पोलिसांची वर्तणूक जी आहे ती संशयास्पद आहे. एखाद्या मुलीच्या संदर्भामध्ये, तरुण मुलगी आहे, 20 वर्षाच्या आतली आहे, आणि अशा मुलीच्या संदर्भामध्ये पोलिसांनी 8 तास तिची तक्रार नोंदवून न घेणं हे दुर्दैवी आहे. मी जर स्वतः फोन केला नसता आयजींना तर कदाचित त्या मुलीची तक्रार नोंदवली गेली नसती. पोलिसांवर राजकीय दबाव बसल्यामुळे सगळं घडलेलं आहे. आणि अशा कित्येक घटना आता उघडकीस यायला लागल्या आहे. महाराष्ट्रामध्ये आता महिला सुरक्षित नाही आहे, मुली सुरक्षित नाही आहे. दिवसेंदिवस असे प्रकार उघडतात, घटना घडतात, परंतु पोलिसांनी जी कठोर कारवाई करायला पाहिजे ती होत नाही. हे दुर्दैव आहे. एकंदरीत पाहिलं तर या राज्यामध्ये आता महिला एकट्या दुकट्या फिरणं हे अवघड होऊन बसलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.